नमस्कार, मी समाजसेवक संभाजी पाटील बोलतोय। आज 15 ऑगस्ट स्वातंत्र्य दिवसाबद्दल मी माझे विचार मांडणार आहे। व्यापार करण्याच्या बहाण्याने इंग्रज भारतात आले आणि येथील भोळ्या बांबड्या लोकांना गुलाम बनवले, त्यांच्यावर अन्याय अत्याचार केला, त्रास दिला आणि भारतावर 150 वर्ष राज्य केले। आपल्या देशात इंग्रजांचा त्रास किती दिवस सहन करायचा, म्हणून मंगल पांडे, नेताजी सुभाषचंद्र बोस, सावरकर, भगतसिंग, चंद्रशेखर आझाद, खुदीराम बोस, चापेकर बंधू यासारख्या क्रांतिकारकांनी हातात बंदूक घेऊन इंग्रजांशी लढा दिला। हजारो महिलांना आणि पुरुषांनी या लढ्यात सहभाग घेतला। अनेक क्रांतिकारक देशासाठी असत पसार गेले। तसेच महात्मा गांधी, पंडित जवाहरलाल नेहरू, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, सरदार वल्लभभाई पटेल यासारख्या नेत्यांनीही स्वातंत्र्याच्या लढ्यात उडी घेतली। सगळ्या बाजूने इंग्रजांना घेरून गेले आणि अखेर 15 ऑगस्ट 1947 रोजी आपला भारत देश स्वतंत्र झाला। आज स्वातंत्र्य मिळून 75 पेक्षा जास्त वर्ष झाली। आपल्या भारत देशाने विज्ञान, तंत्रज्ञान, शेती, आरोग्य, शिक्षण तसेच वाहतूक अशा अनेक क्षेत्रात भरपूर प्रगती केली आहे। महागाई, बेरोजगारी, भ्रष्टाचार, जातीवाद, नशा, महिलांवरचे अत्याचार, शेतकरी आत्महत्या या सर्व समस्यामुळे आपला भारत देश आतून कमजोर झाला आहे। ही परिस्थिती सुधारण्यासाठी आपण प्रत्येकाने प्रयत्न केला पाहिजे। ज्या दिवशी आपल्या भारत देशात महागाई कमी होईल, प्रत्येक तरुणाला जॉब मिळेल, गरिबांवरचे तसेच महिलांवरचे अत्याचार थांबतील, प्रत्येक नागरिक आपली जबाबदारी सांभाळतील, शेतकरी आत्महत्या थांबतील, त्या दिवशी आपला भारत देश खऱ्या अर्थाने महान बनेल आणि भारताला महासत्ता बनवण्यापासून जगातील कोणतीही ताकद अडवू शकणार नाही। जय हिंद, जय भारत, जय महाराष्ट्र।